शेतकरी मित्रांनो, आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता आता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. इतकंच नाही तर शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे अधिकृत वितरण देखील होणार आहे. राज्यातील तब्बल 13,45,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचा एकत्र लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही बातमी खूप दिवसांपासून तुम्ही जिची वाट पाहत होतात ती अखेर आता खरी ठरलेली आहे. खूप दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता: नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार? हा हप्ता का थांबलेला आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा हप्ता मिळणार तरी आहे का? शेतकरी मित्रांनो, आता या सर्व प्रश्नांची उत्तरं समोर आलेली आहेत. सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता वितरित केला जाणार आहे. यासाठी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमातूनच या योजनेचे वितरण सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल 13,45,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे पैसे जमा होणार आहेत. या संपूर्ण वितरणासाठी कृषी विभागाकडून तब्बल 720 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आज एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा सरकारने केली आहे. आणि यासाठी वितरणाची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. खूप दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडलेला होता. हा हप्ता थकीत होता, थांबलेला होता. आधी वितरण होणार होते, परंतु काही दुर्दैवी आणि गोंधळाच्या परिस्थितींमुळे हे वितरण थांबवण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत शेतकरी बांधवांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वार्षिक निधीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. मात्र अजूनही एक प्रश्न तुमच्या मनात असेल: नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये मिळणार की 3,000 रुपये मिळणार? याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे मिळणार आहे. सरकारने आता वितरणाची तारीख निश्चित केली आहे. वार्षिक मिळणाऱ्या निधीमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बँकांना आदेश दिलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, ही आजची सर्वात मोठी बातमी आहे. मात्र यासाठी सरकारने काही अटी आणि नियम लागू केलेले आहेत. या अटींचे पालन केल्यास तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. जर अटी पूर्ण केल्या नाहीत तर शेजारच्या शेतकऱ्याला पैसे मिळतील आणि तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणून या अटी आणि नियम समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा, जेणेकरून शेती संदर्भातील सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आता पात्रता आणि अटींबद्दल सविस्तर माहिती घेऊया. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकत्र 6,000 रुपये मिळणार आहेत. हा शेतकरी बांधवांसाठी मोठा आर्थिक दिलासा आहे. मात्र वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पांढरे राशन कार्ड असल्यास लाभ मिळणार नाही, हे सरकारने स्पष्ट केलेले आहे. गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच या दोन्ही योजनांचा लाभ दिला जाणार आहे. याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. मागील वेळेस अनेक शेतकऱ्यांना निधी मिळाला नव्हता. याचं कारण होतं आधार कार्ड लिंक नसणं, बँक खाते निष्क्रिय असणं किंवा फार्मर आयडी अपडेट नसणं. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते त्वरित तपासा. फार्मर आयडी काढलेली नसेल तर त्वरित काढा. बँक खाते ॲक्टिव्ह आहे का हे देखील तपासून घ्या. जर या अटी पूर्ण केल्या नाहीत तर तुम्ही कायमस्वरूपी या योजनेपासून वंचित राहू शकता. एकदा अपात्र ठरल्यास पुन्हा लाभ मिळणं खूप कठीण होऊ शकतं. म्हणून सांगितलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करा. शेती संदर्भातील सर्व योजना, अपडेट्स आणि बातम्या वेळेवर जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग शेतकरी बांधवांनो, पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. जय हिंद.
जय महाराष्ट्र.